चला रेडी हां. मी तोलन कुमार भाग, समाजसेवक, पत्रकार. मी रावेर इथे राहतो. रावेर येथील गट नंबर 1162मध्ये 10 लाखाचे फेवर ब्लॉक माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या स्थानिक विकास निधीतून फिरोलबाग मागासवर्गीय रस्त्यामध्ये फेवर ब्लॉक बसवण्यात आले अशी माहिती मिळाल्याने सदर गटाचा तपास केला असता 1162मध्ये कोणतेही प्रकारचे रस्ते किंवा फेवर ब्लॉक बसवण्यात आलेले नाही. या संदर्भाची माहिती जिल्हाधिकारी जळगाव यांना दिनांक 4/8/25 रोजी सर्व पुराव्यानिशी देण्यात आली आहे. त्यामध्ये नमूद केले की अर्ज दिल्यापासून 30 दिवसात चौकशी करावी व ज्या गट नंबर 1162मध्ये लोक राहतात त्यांना विचारावा की तुमच्याकडे फेवर ब्लॉकचे रस्ते बनले आहे का. अशी असताना आपण 30 दिवसात चौकशी न केल्यास मी शासनाच्या हितार्थ आमरण उपोषण करण्यास बसेल. मात्र कोणतीही चौकशी न झाल्यास दिनांक 8/9/25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग जळगाव यांना लेखी पत्र दिले की दिनांक 6/10/25 रोजी शासनाच्या हितार्थ तहसील कार्यालय रावेर येथे मी आमरण उपोषण बसणार आहे. यामध्ये मक्तेदार यांनी ताबा पावत्या 2 ते 3 बनवलेल्या आहे. त्यामध्ये कामाची रक्कम वेगळी, प्रशासकीय मान्यता वेगळी आणि कामाची ताबापावती एकच असते. मात्र मक्तेदार यांनी नगरपालिकेला 2 ताबापावत्या दिलेल्या आहे. ते ताबापावत्या माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांना देण्यात आलेल्या आहे. एवढा असून आजपर्यंत कारवाई झालेली नाही. दुसरे असे की MB पाहता MBमध्ये 84 ब्रास फेवर ब्लॉकचा रस्ता बसवलेला आहे असे नमूद केलेले आहे. मात्र जागेवर ग्रामस्थांना विचारले असता कोणत्याही प्रकारचे रस्त्याचे काम झालेले नाही आहे अशी प्रक्रिया ग्रामस्थांना दिलेली आहे. त्यामुळे काम न झाल्याने मी शासन हितार्थ आमरण उपोषणाला बसलेलो आहे. जोपर्यंत संबंधित गुन्हे दाखल होत नाही व सरकारचे 10 लाख रुपये शासकीय तिजोरी जमा होत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुटणार नाही.